नमस्कार मंडळी, कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, जेमतेम 1-2 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतोय। आता मी सध्या आहे नालासोपाऱ्याला, बघू शकता नालासोपाऱ्यामधील आचोली तलाव आहे ईस्टला, आणि आता मी जात आहे नालासोपारा वेस्टला। तिथे अंडरग्राउंड 15 फूट आतमध्ये ना गणेश मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, चला। हा बघा आचोली तलावाचा परिसर, इथे बाहेर सर्व गार्डन बनवलं आहे, लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत। हे बघा, एक नंबर असं वातावरण आहे इकडचं। आणि ते समोर बघा विठ्ठल रखुमाई मंदिर, उद्या तिथे उत्सव असेल मोठा, बघूया तो पण कव्हर करूया। आता मी सध्या नालासोपाऱ्यालाच राहतो, हे बघा। आणि या तलावात मासे पण आहेत खूप। आपण स्टेशनला जाऊया, इथून स्टेशन 15-20 मिनटं चालत आहे आणि रिक्षाने 5 मिनटावर आहे आचोली तलावापासून। आणि तिथून वेस्टवरून आपल्याला रिक्षा जायचं आहे, शेअर रिक्षा असतील बहुतेक, तिकडे वाघोली गणेश मंदिरला जायचं आहे। मित्रांनो बघू शकता, आता मी नालासोपारा स्टेशनला आहे, हे बघा नालासोपारा स्टेशन आहे पूर्ण। आता मी नालासोपारा वेस्टला जाणार आहे, वाघोली गावामध्ये वेस्टला। तिथून रिक्षा लागतात, तिथे दाखवतो तुम्हाला, तिथे रिक्षा लागतात, शेअर रिक्षा। बघू शकता आता मी नालासोपारा वेस्टला आलो आहे। हे माझ्या पाठी मागे बघा बस डेपो आहे नालासोपारा, इथूनच पुढे जायचं आहे आपल्याला सरळ चालत 2 मिनटावर। पाठी बघू शकता स्टेशन आहे आणि हा बस डेपो आहे। इकडे बघा समोर स्टेशन आहे आणि इकडे बस डेपो आहे नालासोपारा वेस्टचा, हा बघा। आणि इथून आपल्याला बाहेर जायचं सरळ, इथे रिक्षा लागतात पुढे। मित्रांनो आता मी शेअर रिक्षाने जात नाही, आता बसनेच जातो आहे। इथून 2:40ची बस आहे दुपारची, इथेच लागते डेपोच्या बाहेर समोर वाघोली गाव। 251 नंबर बस आहे, तिनेच जाणार आहे। तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ, इकडे बस डेपो आहे, आता समोरच इथे लागते, इथे हे बघा हे SB लिहिलं आहे ना, त्याच्या समोरच बस लागते वाघोली गावासाठी। 2:40ची आहे, तिने जातो आहे मी। आणि पुढे गेलात ना तर शेअर रिक्षा असतात, 2-3 मिनिट 4-5 मिनटं पुढे जावं लागते चालत। आणि इथेच जर विचारलं तर सांगतात नाही आहेत शेअर रिक्षा, डायरेक्ट न्यायला बोलतात। तर बघा मित्रांनो, फायनली आपल्याला बस भेटली आहे। बसचं तिकीट 15 रुपये आहे फायर वाघोली गावपर्यंत। तिथे तुम्हाला तिथे स्टॉपपर्यंत नेऊन सोडते, तिथून आपल्याला 10 मिनटं चालत जावं लागतं। गाडी असली तर उत्तम, तुमची स्वतःची, डायरेक्ट जाऊ शकता मंदिराच्या इथे। आणि इकडे जाताना पूर्ण वातावरण गावचं वाटतं एकदम, बघू शकता इथे लावणी वगैरे पण लावली जात होती, बघितली तुम्ही। नारळी पोपळ्यांची झाडं, एकदम मस्त वातावरण आहे तिकडं। इथे ATM आहे, इथे तुम्हाला बस सोडते, इथून आपल्याला सरळच जायचं आहे। हे बघा इथे रघुकुल घर आहे, बिल्डिंग आहे नावाची, इथून सरळ जायचं आहे, हे बघा असं। तिथे पुढे बघा श्री वाघरेश्वरी मंदिर म्हणून आहे, तिथून आतमध्ये जायचं आहे। हे बघा वाघेश्वरी मंदिर आतमध्ये, इथून आतमध्ये सरळ जायचं आहे रोडने। 5 ते 10 मिनटावर आहे काहीतरी गणेश मंदिर। तर या साईडला बघू शकता मित्रांनो, दोन्ही साईड बंगला टाईप घरं आहेत अशी, आणि आपला गावच्यासारखा रोड आहे। हे बघा दोन्ही साईडने हिरवगार असं वातावरण आहे, आणि पाऊस पण लागतो त्याच्यात, हे बघा। म्हणजे गावात आहे, वाघोली गाव आहे नालासोपारा वेस्टमध्ये। तिथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला, 5 ते 10 मिनटं चालत जावं लागणार इथून। तर समोर बघा मित्रांनो चिंचेचं झाड आहे। असं सर्व वातावरण असलं की आपल्याला गावची आठवण येते। संपूर्ण हिरवं वातावरण आहे, एकदम मस्त निवांत आहे एकदम इकडचं वातावरण। हे बघा काटून गाड्या येत आहेत। तर मित्रांनो बघू शकता, थोडंसं आतमध्ये आल्यावर आपल्याला इथे तलाव लागतं। हे बघा तलावात हे नामे बोलतो आम्ही, बगळे आहेत, नामे बगळे नाही सॉरी, आमच्याकडे नामे बोलतात त्यांना। हे बघा अप्रतिम असं तलाव आहे, आणि तलावात मासे पण खूप आहेत। हे बघा मेलेले आहेत मासे, मोठे मोठे। हे बघा कशामुळे मेले ते माहीत नाही। हे बघा खूप म्हणजे खूप, पूर्ण तलाव भरून मासे आहेत। आणि तिथे समोर बघाल ना वाघेश्वरी मंदिर आहे, ते दुपारचं बंद असतं वाटतं, आता बंद आहे। एक नंबर असं वातावरण आहे, हे बघा। आणि असं सरळच जायचं आपल्याला आतमध्ये, तिथे ॲरो लावलेले आहेत जागोजागी। तर मित्रांनो या साईडला बघू शकता, या तलावामध्ये मासे पण खूप आहेत। हे बघा पाऊस पण खूप लागतोय, ताई त्यांना पाव घालतायत।
खूप असे मासे आहेत त्या तलावामध्ये. चला इथे आता पुढे एक मंदिर आहे. पाऊस पण खूप लागतोय. हे बघा असे ॲरो दाखवले गणपती मंदिरकडे जाण्याचा मार्ग. हे बघा पूर्ण गावातूनच जायचं आहे. मित्रांनो इकडचं वातावरण बघाल ना एकदम अप्रतिम. म्हणजे निसर्ग संपूर्ण चारी साईडने निसर्ग. हे बघा अशी खाली आलाय दोन्ही साईडने. हे बघा पूर्ण हिरवगार वातावरण. आणि केळीची पण आहेत. शेती पण इकडे केली जाते लावणी वगैरे. येताना मला लावणी करताना दिसली लोक. हे बघा हे संपूर्ण केळीचं बन आहे. इथे केळींची शेती केली आहे. बघा आतमध्ये तुम्हाला दिसेल. हे बघा संपूर्ण हिरवं वातावरण आहे. आणि पावसाचे दिवस एकदम भारी वाटतं. आणि या ठिकाणी बघू शकता यशवंत वेलनेस सेंटर आहे. इथून पुढे गेल्यावर पुन्हा तुम्हाला एक ॲरो लागेल गणपती बाप्पाच्या मंदिरकडे जाण्यासाठी. हे बघा समोर आहे. हा बघा समोर इकडे आता आपल्याला जायचं ह्या रोडने कच्च्या. तिथे पण लावले आहेत ॲरो वगैरे जाण्यासाठी. तर तुम्ही सरळ चालत यायचं. तुम्हाला बहुतेक 5-10 मिनटं लागतात. 10 मिनटं लागतात बहुतेक. वातावरण बघा एक नंबर वाटतं इकडचं. तर मित्रांनो बघू शकता आपण 5 मिनटातच पोचलो आहे गणेश मंदिराच्या इथे. 5 ते 10 मिनटं लागतात चालत. हे बघा. तर मित्रांनो सुरुवातीलाच बघू शकता इथे आपलं हे झाड आहे ना, तिथे शंकराची स्वयंभू पिंडी आहे अमरेश्वर मंदिर म्हणून. तिथे बघा सर्व माहिती दिलेली आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश 3 लँग्वेजमध्ये माहिती आहे. ती तुम्ही वाचू शकता सर्व. आणि याच्याच पुढे गेल्यावर सभागृह लागतो. तर मित्रांनो समोरच बघू शकता सभागृह आहे. आणि इथे तुम्ही चप्पल काढून हातपाय धुवून मंदिरामध्ये जाऊ शकता. हे बघा इथे एक चप्पल काढायचं स्टँड आहे आणि इथे नळ आहे हातपाय धुण्यासाठी. आणि या साईडला मंदिर आहे बघू शकता समोर. या ठिकाणी अभिषेक, पूजा, महायज्ञ असे सर्व कार्यक्रम केले जातात. आणि त्यांचे रेट पण दिले आहेत तिथे किती रुपयामध्ये होतात. मंदिराच्या बाजूचा परिसर बघा. तर इकडे बघा मित्रांनो इथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मिळून जाईल. हे बघा सर्व अगरबत्ती, धूपकांडी, पेढे, मावा वगैरे सर्व उपलब्ध आहे. हे बघा रुद्राक्षांच्या माळा आहे तिथे. आणि हे पेढ्यांचे वगैरे बॉक्स आहेत मिठाईचे. आणि पुढे गेल्यावर आपल्याला इथे ओटीचं सामान भेटून जाईल 150 रुपयामध्ये. आणि या ठिकाणी बघू शकता आपले नाईब साहेब आहेत. हे संस्थापक आहेत मंदिराचे. हे बघा ओटीचे वेगवेगळे शे आहेत भरलेले. ओटी आणि प्रसाद एकसाथ मिळून जाईल 150 रुपयामध्ये. चला तर मित्रांनो आता आपण मंदिराला एक पहिल्यांदा राऊंड मारूया. गोल मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरून बघू शकता वेगवेगळे देवी देवतांचे असे बॅनर लावले आहेत म्हणजे नावाचे. हे बघा संत बाळूमामा, चंपावती माता, विठ्ठल रखुमाई मंदिर, शनी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर, जीवदानी माता, दुर्गा माता असे सर्व देवी देवतांचे बॅनर लावले आहेत. चला आता आपली फेरी तर मारून झाली. आता आतमध्ये जाऊया. हे बघा 15 फूट खाली मंदिर आहे अंडरग्राऊंड जमिनीच्या आतमध्ये. तर मित्रांनो मंदिराच्या आतमधील परिसर बघू शकता एकदम भक्तिमय वातावरण आहे. हे बघा समोरच आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर वाघोली. इथे पूजा कोणती तरी चालू होती. हे बघा यज्ञ की पूजा कोणती तरी होती. 3-4 पंडित पण होते. आणि वरती बघा मंदिराची घुमट कशी आहे. संपूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे मंदिर.
चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला मंदिराच्या बाहेरतील परिसर दाखवतो. इथे बघू शकता, इथे 2025मध्ये कोणते कोणते कार्यक्रम होणार आहेत त्याची सर्व माहिती दिली आहे. तारीख, वेळ, वार. आणि इथे या मंदिराचे संस्थापक आहेत भाऊ जनार्दन नाईक उर्फ फुलारे, हे मंदिराचे संस्थापक आहे. आणि मंदिराचा वेळ बघू शकता, सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, सोमवार ते रविवार. इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणेश मंदिर. हे बघा, सर्व माहिती दिली आहे त्यांनी. 2001मध्ये मंदिराचा शोध लागला होता. 15 फूट खालती आहे. इथे सर्व तुम्हाला माहिती दिली आहे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि इथे या मंदिराचं यूट्यूब चॅनल पण आहे. हे बघा, त्याचा स्कॅनर दिला आहे, अंडरग्राऊंड गणपती मंदिर ऑफिशियल. आणि इथे त्यांना सिल्वर प्ले पण बटन भेटलं आहे बघा, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता. इथे तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. इथे काही थोड्या दिवसात हॉल तयार होणार आहे, बाजूला बघू शकता. इथे तुम्ही देणगी पण देऊ शकता. हे बघा, श्रावण सोमवारी आणि मंगळवारी देऊ शकता. आणि ते मंदिर बघा बाहेरून कसं वाटतं आहे. आणि तिथेच हॉल तयार होत आहे बघा, हॉलचं काम चालू आहे. तर मित्रांनो, आतमध्ये हॉल बघा. हा बघा, एवढा मोठा असं हॉलचं काम चालू आहे. थोड्याच दिवसात चालू होईल, चालू होईल हा हॉल. हे बघा, इकडून मेन गेट आहे आणि समोरच हॉल आहे आपला. प्रशस्त असा हॉल आहे. इथे लग्न म्हणजे सर्व होतील कार्यक्रम. हा स्टेज बांधला इथे. तर मित्रांनो, समोर बघू शकता आपलं गणेश मंदिर आहे. आणि इथे छोटंसं देखावा केला आहे बघा. बैलगाडी आहे आपली शेतकरी बळीराजाची, ही बघा. आणि इथे सर्व हिरवगार असं गार्डन टाईप बनवलं आहे, केळीची झाडं वगैरे. हे बघा, इथे झोपाळे वगैरे लावले आहेत. पाऊस आहे म्हणून आता जरा हे वाटतंय, काम चालू आहे कंस्ट्रक्शन. हे बघा, छोटंसं असं गार्डन बनवलं आहे. आणि इकडे आपली शंकर महादेव यांची पिंडी आहे. हे बघा, इथे आपले नंदी बाप्पा आहेत, नंदी. असं एकंदरीत वातावरण आहे इकडचं. हे बघा, खूप छान असं वातावरण आहे. छोटंसंच मंदिर आहे, पण मस्त वाटतं. मित्रांनो, माझं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालं आहे. तुम्ही पण नक्की या इकडे. एकदम वातावरण मस्त आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं मंदिर आहे. आणि आतमध्ये गेल्यावर ना, आतमध्ये म्हणजे 15 फूट की 12 फूट खाली आतमध्ये आहे, एकदम खोल लाकडाचं बनवलं आहे आतमध्ये अंडरग्राऊंडमध्ये. एक नंबर असं वाटतं, शांतता एकदम. तुम्ही तिथे ध्यान पण करू शकता. आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मंदिराचा, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. पण नक्की विजिट करा. एकदम आपल्या गावात आलेल्यासारखे फील वाटते. पूर्ण हिरवगार असं वातावरण आहे इकडचं. पाठी बघू शकता, हे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन. आता 2 महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. आता कंटिन्यू बनवायचा प्रयत्न करणार आहे. चला, धन्यवाद.